शालेय विद्यालयामध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत रमण विज्ञान केंद्र नागपूर माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांचे सौजन्याने रमण वैज्ञानिक फिरते बसचा उपक्रम जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजित केला होता। दरम्यान बस मधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोने, सरपंच साहेबराव तुमसरे, शाळा समिती अध्यक्ष दीपाली लोमटे, शाळा समिती सदस्य मजहर खान, शिक्षण तज्ञ DR भटकर, सौदागर, केंद्र प्रमुख गावंडे, मुख्याध्यापक सुरेश राठोड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। रमण फिरते विज्ञान प्रदर्शनावेळी रमण विज्ञान केंद्राचे टीम लीडर सायन्स कम्युनिकेटर गौरव अहेर, युनिट कंट्रोलर पवन डाखोडे, टेक्निशियन आनंदराज शर्मा यांनी फिरते विज्ञान प्रदर्शनाचे चांगले नियोजन केले व विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी वैज्ञानिक गोडी निर्माण व्हावी याविषयी सांगितले। वैज्ञानिक होणे मोठी गोष्ट नसून वैज्ञानिक होण्यासाठी तशी विज्ञान दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केले। तसेच या फिरते विज्ञान प्रदर्शनाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली। फिरते विज्ञान प्रदर्शनीमध्ये कामगार परिसरातील एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला। 17 शाळेच्या 2760 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीला भेट दिली व विज्ञानावर आधारित प्रयोग व प्रात्यक्षिक समजून घेतले। प्रदर्शनीत बसमध्ये 20 प्रयोग मांडण्यात आले होते। सदर प्रदर्शनीमध्ये 24 विद्यार्थी स्वयंसेविकांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले। या 20 प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या प्रेक्षकांना दिली। जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जवळपास 40 विज्ञान प्रयोगाची यावेळी मांडणी करून त्यांचे सादरीकरण केले। विशेष म्हणजे प्लास्टिक बॉटल पासून सर्व प्रयोग विद्यार्थ्यांनी केले होते। वर्ग 6वीच्या विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या दगडांचा कल्पक व सुंदर संग्रह सुद्धा यावेळी प्रदर्शनी पाहण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना पाहता आला। यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वनस्पती पेशी, प्राणी पेशी, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्तभिसरण संस्था, दाताचे प्रकार, अन्न साखळी, हृदयाची रचना यासारख्या रांगोळ्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या। यावेळी शंख व शिंपले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आला होता। या सेल्फी पॉइंटचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला। यावेळी टॅटू सेंटरची निर्मिती सुद्धा या फिरत्या रमण विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी करण्यात आली होती। टॅटू सेंटरच्या माध्यमातून जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या इतर शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या हातावर विज्ञानाच्या सिम्बॉलचे आकर्षण टॅटू काढून दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता तोडकर, प्रास्ताविक गोपाल खाडे तर आभार दीपाली खोडके यांनी मानले। 24 डिसेंबरला कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देऊन शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक गोपाल खाडे, विकास रुईकर, मनीष राऊत यांच्यासह शिक्षक नीता तोडकर, दीपाली खोडके, सतीश चव्हाण, चंद्रशेखर पिसे, पुष्पा व्यवहारे, भूमिका भाकरे, प्रमोद सागळे, अरुण चव्हाण, दिलीप आंबेडकर, धनंजय घुले, रुपाली लोखंडे, रुपाली तायडे, मनीष राऊत, शिल्पा राठोड, नम्रता पाटील, दुर्गा भामकर, आनंद शिंदे, धनंजय वैद्य, संदीप निखाते, गोविंद भोडणे, शीतल देशमुख, धनु गारवे, कैलास वानखडे, सारंग गुल्लाने, संतोष राठोड, अंकिता किर्दक, प्रशांत वार्डेकर, नारायण एकनार, महेश चिकटे हे शिक्षक तथा शिक्षण अंतर्गत कर्मचारी यांनी पथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा लाड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।